संविधानिक पदावर निवडून गेलेले 39 महाराष्ट्रातले आमदार हे अशोक खरातच्या बोवाबाजीला शरण गेले, त्यात सामील झाले, अशा प्रकारचे आरोप महाराष्ट्रभर होत आहेत। ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे। जे संविधानिक पदावर आहे त्यांनी संविधानाअंतर्गत काम करणं अपेक्षित आहे। संविधानाने स्वतः सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची रुजुवात महाराष्ट्राच्या जनतेत व्हावी याच्यासाठी आमदार आणि लोकप्रतिनिधींनी काम करावं हे अपेक्षित आहे। मात्र तसे न करता स्वतः आमदारच बुवाबाजी मंत्रतंत्र या प्रक्रियेला शरण जाणार असतील आणि त्या प्रकारचा आदर्श सगळ्या समाजात अत्यंत वाईटरित्या अंधश्रद्धेच्या बाबत रुजवणार असतील तर ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे। अशा सामील असणाऱ्या आमदारांना तातडीनं त्यांना हकललं पाहिजे, त्यांचे राजीनामे घेतले पाहिजे। या आमदारांनी अशा प्रकारचे राजीनामे द्यावे अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे। 6 एप्रिल रोजी या मागणीसाठी आम्ही महाराष्ट्रभर तालुक्यामध्ये जबरदस्त आंदोलनाची हाक दिलेली आहे। बाबा खरात याच्यावर कारवाई, त्याच्या साथीदारांवर, त्याला राजकीय पाठिंबा देणाऱ्या सर्वांवर कारवाई आणि त्याचबरोबर जे आमदार याला शरण गेले त्यांचे राजीनामे या मागणीसाठी हे आंदोलन होतंय। महाराष्ट्रभरातल्या जनतेने या सगळ्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन सुद्धा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे।